असे लक्ष्मणराव हाके यांनी आमदार प्रकाश सोळंके यांनी मनोज जरांगे पाटलांना 10 लाख रुपये दिलेत असा आरोप केलेला आहे। मला या निमित्तानं लक्ष्मण हाकेंना एवढंच सांगायचं आहे की मराठा समाज अत्यंत स्वाभिमानी समाज आहे आणि हा लढा मुंबईच्या आंदोलनाच्या निमित्तानं अंतिम टप्प्यामध्ये आला आहे असं आम्ही मानतो। जरांगे पाटलांनी सुद्धा वेळोवेळी जाहीर केलेलं आहे की आरक्षण घेऊनच परत येणार आणि त्यामुळं या मतदारसंघाचा आमदार या नात्यानं आम्ही या आंदोलनामध्ये मी सहभागी होणार आहे। आमचे सर्व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत। आजपर्यंत या आंदोलनासाठी कुठल्याही मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी व्यक्तींनी आर्थिक मदत मागितलेली नाही। हा काही राजकीय विषय नाही, हा सामाजिक विषय आहे आणि कोणी मदत मागितली तर आम्ही निश्चितपणानं देऊ, पण मागायलाच कोणी तयार नाही। स्वयंस्फूर्तीनं लोक या आंदोलनामध्ये आहेत आणि जरांगे पाटील हे अतिशय लढाऊ आणि प्रामाणिक नेतृत्व आहे आणि म्हणूनच मराठा समाजाने त्यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे। त्याचं कारण ते कुठंही या लढ्यामध्ये कोणाशी कॉम्प्रोमाइज करणार नाहीत, शासनाशी तर करणारच नाहीत, कुठल्याही प्रलोभनाला ते बळी पडू शकत नाहीत आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक वेळा उपोषणाच्या माध्यमातून त्यांनी हे आंदोलन पुढं नेलेलं आहे। त्यामुळं असे पैशाचे आरोप करणं म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे। त्यांची म्हणजे लक्ष्मण हाके यांनी निश्चितपणानं ते ओबीसीचं आंदोलन करावं, यात्रा काढावी। त्या यात्रेचंही आम्हाला काही म्हणजे सोयरसूतक नाही, परंतु आमच्या नेतृत्वावर अशा प्रकारचे गलिच्छ आरोप जर लक्ष्मण हाकेंनी केले तर ते आम्ही सहन करणार नाही। त्याचा मुंहतोड जवाब आम्ही देऊ। दादा, तुम्ही प्रत्येक गाव खेड्या वस्ती या ठिकाणी फिरताय आणि जरांगे पाटलांनी या ठिकाणी सपोर्ट करताय, तुम्ही पाठिंबा दिलाय? मी पाठिंबा मागच जाहीर केलेला आहे, माझ्या फेसबुकवरून जाहीर केलेला आहे आणि सर्व कार्यकर्त्यांना माझ्या विनंती केलेली आहे की आपण सर्वांनीच एकजुटीनं या आंदोलनामध्ये सहभागी होऊन 29 तारखेला मुंबईला पोहोचायचं। शेवटी काय आव्हान असणार? शेवटी काय आव्हान करणार? मी सर्व मराठा समाज बांधवांना आणि इतरही समाज बांधवांना विनंती करतो की हा जे गोरगरीब मराठे आहेत, गरजवंत मराठे आहेत, त्यांच्या मुलाबाळाच्या शिक्षणासाठी त्यांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून हे आरक्षणाची मागणी आहे आणि त्यामुळं सर्व समाज बांधवांनी जसं आजपर्यंत गावाच्या गावगाड्यामध्ये मराठा समाजाबरोबर सर्व समाज राहिलेले आहेत, त्याच पद्धतीनं या आंदोलनामध्ये सुद्धा 18 पगड जातीच्या लोकांनी सहभागी व्हावं आणि गरजवंत मराठ्याच्या या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असं आवाहन मी करणार।